आहोत स्पर्धेच्या माध्यमातून। और पहली गेंद पर पहली सफलता मिली है। टिप्पा काफी ऑफ टाइम के बाहर था, शरीर से दूर गेंद थी और इस वक्त बाहरी किनारा लगा और गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती भी। पहली गेंद पर पहली सफलता मिली है कृष्णा राउत को, जिन्होंने बहुत ही बेहतरीन बच्चों की प्रदर्शन किया है। पिछले 3-4 सालों में उच्च कद के गेंदबाज है और इससे पहले दीपेश भाई ने यही कहा था कि ये ऐसे गेंदबाज हैं जो बाउंसर अच्छा डालते हैं, यॉर्कर की गेंदबाजी करते हैं, वाइड यॉर्कर डालते हैं और काबिलियत है इस गेंदबाज के पास। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर डाला था और उसका फायदा मिला। साईराज बैक टू द पेपन जाते हुए पहले विकेट का पतन। सुंदर सुरेख आणि अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय। दोन संघांमध्ये एका साइडने द्वारकामाई चिखलपाडा तर दुसऱ्या साइडने प्रतिस्पर्धी स्वरूपामध्ये आपण पाहू शकतायत रोहिदास 11 दोन संघ। गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर कृष्णा राऊतला आपण पाहतोय। ओहो, या वेळेला चेंडू पडल्यानंतर जबरदस्त उसळी घेतली गेली निर्धावच्या स्वरूपात। चेंडूची सांगता प्रेमनाथ मेहर सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत। सुनील वैती खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमधील एक महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वातील दिग्गज कलाकार आणि 40+ मधील स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। योगेश नरेश वैतीला आपण पाहतोय पॉइंट झोन मध्ये। हा देखील एक क्लास खेळाडू आपण पाहू शकतायत कव्हर पॉइंट झोन मध्ये तैनात झालाय। यावेळेला फटका फसलाय प्रेमनाथ मेहर, चेंडूचा मागोवा घेतोय दुसऱ्या साइडने स्वतः। हो या स्पर्धेचा सर्वात देखणा जेल 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा बघावा आणि बघत राहावा असा जेल टिपला गेलाय। स्पेक्टॅक्युलर कॅच कृष्णा राउत के माध्यमातून फलंदाज बाद। बिल्कुल देखिए किस तरह से इस वक्त कृष्णा राउत कमाल कर रहे गेंदबाज के तौर पर। यह गेंद बहुत ऊपर चली गई थी, उसके बाद में एक हाथ से कैच लिया गया। अविश्वसनीय कैच है और अद्भुत खेल मैदान के अंदर सुंदर गेंदबाजी के साथ अच्छी फील्डिंग कर रहे हैं और ऐसे कैच दीपेश चिपकते नहीं, एक बार फिर देखें तो लपकते नहीं चिपकते हैं। बहुत ही सुंदर कैच लिया गया और कृष्णा की एक खासियत है मैदान के अंदर कृष्णा लीला जारी है। नक्कीच नक्कीच। आणि खरं म्हणायचं झालं तर डेनिस लिली यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये देखील लिहिलं होतं की एखादा झेल जर अवाक्या बाहेर असेल आणि तरी देखील एखादा क्षेत्ररक्षक तो झेल कंप्लीट करत असेल तर त्या कॅचला अमानवीय झेल म्हणून ओळखलं जातं आणि हा होता अमानवीय झेल। गुड कॅच कृष्णा राउत, क्या बात आहे यार, जबरदस्त झेल बघायला मिळालाय। या वेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून येतोय। खांद्यांचा किती प्रभावी वापर केला गेला या षटकामध्ये बघा, खांद्यांमधील पॉवर कशी जनरेट करावी, कारण फक्त योग्य टप्पा नाहीये, केवळ योग्य दिशा नाहीये तर वेग देखील तितकाच भन्नाट बघायला मिळतोय। प्रशांत जी, बहुत कम लोग हैं एक बार पर वो बाउंसर अच्छा डालते हैं, इसमें से एक ऐसे खिलाड़ी जो बाउंसर बहुत अच्छा डालते हैं। आजकल देखिए और एक चीजें लेके आ रहे हैं, तो अभी वाइड यॉर्कर इन्होंने डाला था, लेंथ गेंदबाजी इन्होंने की है। रन संख्या फिलहाल देखे तो एक तरफ विशाल 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। एक अच्छा ओवर घटता बाद सुंदर गेंदबाजी का मुजाहरा कृष्णा राउत द्वारा। जयेश ऑन स्ट्राइक जो नए बल्लेबाज मैदान के अंदर हैं। टप्पा खाने के बाद उछालती हुई गेंद को सुंदर तरीके से खेल दिया, लॉन्ग ऑन की तरफ गेंद जा रही है, बाउंड्री की तरफ जाएगी। 4 रन वेलकम बाउंड्री फॉर जयेश। पहला चौका इस वक्त जयेश की तरफ से आता हुआ। टीजे 5 धावा, फलकावर पहिल्या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ जो परिपूर्ण झालाय शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन व्हेरिएशनने नटलेला गोलंदाज अर्थातच कृष्णा राउत। जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण। ओहो, या वेळेला वाईट बॉल आपण पाहतोय, स्वैर चेंडू होता आणि स्वैर चेंडूचा परिणाम जो एकंदरीत धावसंख्येवर मला अजून देखील मोहम्मद शामी हा पाकिस्तान संघाचा एक असा गोलंदाज ज्याने कोलंबोच्या मैदानात नको असलेला विक्रम आपल्या नावावरती केला
आणि तो विक्रम होता एका षटकामध्ये 5 वाईट चेंडू. म्हणजे बघा क्रिकेटमध्ये काही गोलंदाज कधी कधी नको असलेले विक्रम जे अनपेक्षितरित्या आपल्या नावावरती कोरले जातात आणि तशा प्रकारे वाईट चेंडू यावेळेला फटका जरूर फसलाय, परंतु सुनील वैती थोडेसे दूर राहिले त्या चेंडूपासून. सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर झोन पर्यंत चेंडूचा मागोवा घेत आहेत. तत्पूर्वी स्कोर कार्ड मात्र या वेळेला पोहोचतंय. ते एकंदरीत बघायला मिळते पहिल्या षटकाचा खेळ जो एकंदरीत परिपूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर फलकावरती जर आपण तपासून पाहिलं तर 9 धावा या सजलेल्या आहेत. पहले ओवर का खेल अगर देखें तो वह 2 विकेट आए, अच्छी गेंदबाजी खास करके कृष्णा राउत ने की और 9 रन दिए हैं. तो मतलब सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा. 2 विकेट, इसका मतलब अगर आपके गाड़ी में पेट्रोल है तो आप लंबा सोचते हैं, दूर का सोचते हैं. अगर ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आपण पाहतोय 9 ऑक्टोबर 1999 जन्मदिवस आहे पृथ्वी शॉ या खेळाडूचा. आज विरार परिसरातून बिलॉंग करता करता इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये जवळजवळ 6 ते 8 करोड मध्ये एका रात्रीत मालामाल होणारा हा खेळाडू आहे. ऋतुराज दशरथ गायकवाड पुणे या प्रशासकीय विभागातील पारगाव मेमाणे गावचा सुपुत्र यंदाच्या वर्षामध्ये 8 करोड मध्ये रिटेन केलंय. त्याला चेन्नई या संघाने. वळूया मैदानाच्या आतमध्ये नयन सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. बघा गोलंदाज आहे एका साईडने नयन आणि त्यांचे पिताश्री जे एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये पिता पुत्राची जोडी ऑन साइडला बिग ब्लास्ट षटकार. फिलहाल ये गेंद देखिए किस तरह से खेलते हुए बल्लेबाज बल्ले के बीचों बीच है. टाइमिंग बढ़िया है, ज्यादा आगे गेंदबाजी की थी और इसका भरपूर फायदा. रडार में गेंदबाजी थी. रन संख्या फिलहाल 15 रन 2 विकेट के नुकसान पर. दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. द्वारका माई के बल्लेबाज जयेश और विशाल साझेदारी को एक बार फिर संभालने की कोशिश कर रहे हैं. पॉइंट के ऊपर से अच्छा स्ट्रोक है. एक बार फिर गेंद ट्रबल बाउंड्री की तरफ जाती हुई खिलाड़ी मौजूद है. बहुत तेजी के साथ गेंद की तरफ जाते हुए गेंद को रोक लिया. नयन के पहले 2 गेंदों की कहानी देखें तो पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर डबल है. रन संख्या कुल मिलाकर 17 रन 2 विकेट के नुकसान पर. जयेश 15 पर खेल रहे हैं 4 गेंदों का सामना करते हुए. एक अच्छा मैच मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है. यहाँ से जितना क्रिकेट का खेल होगा मजा आएगा. रोचक मुकाबले देखने का मौका मिल सकता है. नक्कीच सर. बघा पहिलं षटक निर्णायक बघायला मिळालं. दुसरं षटक हलकसं महागडं आतापर्यंत आपण पाहतोय. परंतु मी म्हणेन जो यष्टीरक्षक आहे हरी चौधरीला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने अत्यंत अनुभवी खेळाडू आहे. आणि त्या यष्टीरक्षकाचे जे कान मंत्र आहेत, कारण गोलंदाज अत्यंत नौका आपण पाहतोय आणि त्या यष्टीरक्षकाचे कान मंत्र अत्यंत प्रभावी ठरू शकत आहेत या सामन्यामध्ये. कारण 360 डिग्री मध्ये कुठला क्षेत्ररक्षक कुठे ठेवावा आणि गोलंदाजाचं मनोबल कसं वाढवावं ही सर्वात जास्त कामगिरी कोण चोखपणे पार पाडू शकतो तर तो आहे यष्टीरक्षक. आणि हरी चौधरी या वेळेला. तर दुसऱ्या साईडने सुनील वैतीला आपण पाहतोय. सर हा असा खेळाडू आहे सुनील वैती. खरं तर लहानपणापासून जेव्हापासून 10 ते 15 वर्षाचा झाला आणि घरातील गरीब परिस्थितीमुळे जेव्हा मात्र कामावर जावं लागायचं तर ते आपल्या बाईकच्या किंवा सायकलच्या मागे देखील चेंडू आणि बॅट घेऊन जायचं. असं जबरदस्त वेळ असलेला खेळाडू सुनील वैती. उगाचच आज वाढीव गावाचं नाव स्वतः समुद्रापलीकडे पोहोचवलेलं नाहीये. वेलायस्टनच्या मागे गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज तंबूच्या अस्त्राला परतला गेला. बघा कानमंत्र किती महत्वाचे असतात. जो सुनील वैतीने एकंदरीत कानमंत्र दिला त्या कानमंत्राच्या सहाय्याने या वेळेला मात्र महत्वपूर्ण फलंदाज जो एकंदरीत तंबूच्या अस्त्राला परतला गेलाय. कानमंत्र फार महत्वाचे असतात. आज आपण पाहतो भगवान श्रीकृष्णाच्या नामस्मरणाने एकंदरीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि मी तर म्हणेन की जेव्हा कुरुक्षेत्रावर एकंदरीत भगवान श्रीकृष्ण गीता कुणालाही सांगू शकले असते, परंतु त्यांनी ती केवळ अर्जुनाला सांगितली. कारण असं होतं जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो. आणि सुनील वैतीने जो कानमंत्र दिला नयन या गोलंदाजाला त्याने यथोचित त्या टप्प्यावर गोलंदाजी केली आणि या वेळेला फलंदाज बाद.
यावेळेला मात्र जर बघितलं तर नयनची जी गोलंदाजी आहे तिथे षटकार आल्यानंतर त्यांनी जी गोलंदाजी केली ते ऑफ्टमच्या बाहेर केले आणि त्याचा फायदा या ठिकाणी निश्चितच मिळतोय तो नयनला. 17 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये बाद झालेला फलंदाज याला डगआउटच्या दिशेने पोहोचला. एक सेट बॅट्समनला आउट केलं गेलेलं आहे. अंकुश ऑन स्ट्राईक बॅकफुटला जाऊन सुंदर पद्धतीने चेंडू खेळला. पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, सुंदर यष्टीरक्षण झालेलं आहे परंतु कोणतं नुकसान झालेलं नाहीये. एकेरी धाब्याने धावसंख्या पोहोचली ती 18 वरती. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना द्वारकामाई. आता द्वारकामाई, श्रीकृष्ण ही सगळी नावं जर बघितलं तर पुन्हा एकदा महाभारतातली अनेक पानं आहेत त्याचा उलगडा होत राहील. आज मला आठवतं ज्यावेळेला आम्ही बालपणे महाभारत छोट्या पडद्या म्हणजे फार टी व्ही कमी होते तेव्हा 3-3 किलोमीटर जाऊन ते महाभारत बघितले. आज महाभारत बघायला सांगितलं तर आजची मुलं बघतील का हा प्रश्न आहे परंतु बघणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आता काही उदाहरणं तुम्ही दिलीत ती देखील महत्त्वाची आहेत. कारण सांगणारा आणि ऐकणारा हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. ऐकणारा समजणार असला पाहिजे नाहीतर काही वेळेला या कारणाने ऐकायचं आणि त्या कारणाने सोडणारे पण भरपूर असतात. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं आहे. अर्जुनाला ते सांगितलं गेलं. श्रीकृष्ण सांगणारे तितक्याच त्या क्षमतेचा होता, ऐकणारे तितक्याच क्षमतेचा होता. नक्कीच 18 धावा फलकावरती बघायला मिळत आहेत. 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये ही कडवी लढत. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय. रोहिदास 11 वर्सेस द्वारकामाई चिखलपाडा. यावेळेस मात्र खेळपट्टी टणक आहे. चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप मध्ये. कृष्णा राऊत फार वेगाने चेंडूवरती स्वार झालाय. तत्पूर्वी स्कोर कार्ड जर आपण पाहिलं फलकावरती जाऊन पोहोचते. 2 षटकांचा खेळ जो परिपूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर फलकावरती जर आपण पाहिलं तर धावस संख्या जाऊन पोहोचते 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे स्कोर कार्ड आपण पाहतोय. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये श्रीकृष्ण क्रीडा मंडळ प्रेझेंट ही स्पर्धा आपण पाहतोय. अवघ्या जगाला श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून जबरदस्त अमृत सार प्रदान करणाऱ्या श्री कृष्ण भगवंताच्या नामस्मरणाने सुरू केली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतो. फिलहाल गेंदबाजी में परिवर्तन तो ज़्यादा नहीं कर रहे, इसलिए नहीं कर रहे कि कृष्णा ने पिछले ओवर में अच्छी गेंदबाजी की थी. अंकुश 1 पर, विशाल 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं और सुंदर गेंद थी. टिप्पा काफी ऑफ स्टंप के बाहर है और वाइड बॉल का इशारा. एक बार सोच अच्छी थी, इंटन अच्छा था लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं था, इसीलिए रन संख्या 20 रन 3 विकेट के नुकसान पर. टायगर स्पोर्ट्सचे ऑनर आदरणीय सन्माननीय श्रीयुत रोहिदास पाटील सरांना विनंती करतोय कृपया करून आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हावं. आगतम स्वागतम सुस्वागतम. कृष्णा की अगली गेंद हवा में है, बहुत सुंदर तरीके से खेलते हुए पुल किया है और कदमों का इस्तेमाल है. नाइस यूज ऑफ द फीट एंड ब्यूटीफुल टाइमिंग फ्रॉम द बैट्समैन. गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी शानदार तरीके से छक्का था. मी इथे आता एक दृश्य बघतोय जिथे शुभम पाध्ये आणि टायगर ही राम लक्ष्मणाची जोडी आमच्या मंचाच्या दिशेने येते. रोहिदास पाटील सर आपलं स्वागत आहे. क्रिकेट करता जसं आता इथे आपण आणखीन एक गोष्ट निश्चित त्याचे वर्णन करू. कृष्णा तयार आहे. राईट ऑफ ओव्हर द विकेट. आणखीन एक कोलबर टप्प्यात चेंडू ऑन साईडला खेळा. इथे मात्र क्षेत्ररक्षक आपण लॉकांच्या दिशेने पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. फंबल अलाउज द बॅट्समॅन टू कम बॅक फॉर सेकंड. नाव स्कोर मूव्स ऑन 28 फॉर 3. आपण रोहिदास पाटील यांना या ठिकाणी पाहतो आहे. ते व्यासपीठावरती दाखल होत आहेत. टायगर वेलकम. त्यानंतर शुभम पाध्ये आणि अल्पेश भोईर हे जर बघितलं तर आपल्या भागातल्या या सफाळ्याच्या भागातले पॅकर देखील आहेत, आयोजक देखील आहेत, स्पॉन्सर देखील आहेत. वेगवेगळ्या भूमिकांबद्दल त्यांना आपण पाहू शकता. या वेळेला आपण पाहू शकतायत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातोय. कली रिजनचा क्षेत्ररक्षक अत्यंत चाणाक्ष बघायला मिळालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29. 29 धावा या फलकावरती बघायला मिळत आहेत. 2.3 षटकांचा खेळ जो परिपूर्ण रीतीने समाप्ती अखेर झालाय आणि या 15 चेंडूंमध्ये 29 धावा या फलकावर.
अच्छी गेंद टपकाने के बाद उछाल लेते हुए इस वक्त बैकफुट पर खेलते हुए बैकफुट पर खेलने के लिए मजबूर किया है। दर्शकों को बताना चाहता हूँ इस वक्त रोहिदास 11 और द्वारका माई के बीच मुकाबला चल रहा है। 29 3 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर। इस ओवर की कहानी देखिए तो वाइड बॉल छक्का, इसके बाद में डबल है, सिंगल है। विशाल 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अंकुश ने 2 रन बनाए हैं। कृष्णा राउत गेंदबाजी करते, 4 गेंदों की इनकी कहानी समाप्त हुई है। लंबे कद के गेंदबाज गेंदबाजी करने के लिए तैयार। ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को फाइनल क्षेत्र की तरफ खेलना चाहते थे। कृष्णा के पास गति है, कृष्णा के पास उछाल है, तो ये देखते हुए गेंद को रीड करने की जरूरत होती है। 30 रन 3 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर के आखिरी गेंद शेष है। कृष्णा ने अभी तक 20 रन खर्च गए हैं और 2 सफलता उनके नाम पर है। पुन्हा एकदा गोलंदाज कृष्णा यावेळेला पावलांचा वापर जरूर केला, परंतु क्रीजचा वापर करण्यात हलकीशी चुकी, कारण अगदी समोर निघून आला होता फलंदाज। वायडिश थोडासा जर शफल झाला असता ऑफ स्टंपच्या बाहेर तर खऱ्या अर्थाने यावेळेला धावा आल्या असत्या, परंतु जर आणि तर या दोन शब्दांना तारा नाही येतो क्रिकेटच्या वर्ल्डमध्ये। 3 षटकांचा खेळ जो आतापर्यंत परिपूर्ण बघायला मिळतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 10च्या सरासरीने 30 धावा या फलकावरती बघायला मिळत आहेत। एका साईडने मिस्टर विशाल किणीला आपण पाहतोय, तर दुसऱ्या साईडने मिस्टर अंकुश, अशा 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 10ची सरासरी कायम राखली गेले। प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 50 धावा जो प्रोजेक्टेड स्कोर बघायला मिळतोय। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। तसेच आदरणीय रोहिदास पाटील यांच्याकडून प्रशांत आदवडे आणि आमच्या समालोचनासाठी प्रत्येकी 250 अशा प्रकारे 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद रोहिदासजी पाटील, जे एकंदरीत टायगर स्पोर्ट्स या संघाचे संघमालक आपण पाहू शकतायत। कधी तुम्ही एकंदरीत डिस्कवरी चॅनलच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्षात एखाद्या जंगलामध्ये किंवा प्राणी संग्रहालयामध्ये वाघ आणि सिंहाची जोडी जर एकत्रित पाहिली नसेल तर आमच्या चाफेवाडी चषकामध्ये तुम्हाला बघायला मिळेल रोहिदास पाटील आणि शुभम पाध्ये यांच्या माध्यमातून एक वाघ तर दुसरा सिंह आमच्या मुख्य व्यासपीठावर। आणखीन एक जोडी आहे तिथे माझं लक्ष आहे, तिथे महेंद्र आणि अर्पित भोईर आणि आणखीन एक योगेशजी बसलेले आहेत। तर या क्रिकेटच्या खेळाकरता खूप चांगलं योगदान या सर्वांचं निश्चितच असतं। या षटकाचा पुढचा चेंडू डाव्या यष्टीवरचा होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टोला लागला, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज बाद होईल। 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता अडचणी द्वारकामाई संघाच्या निश्चितच वाढलेला आहे। चाफेवाडी चषक 2022चा एक अतिशय महत्त्वाचा खेळ आजच्या दुसऱ्या दिवसाला आपण पाहतोय। काय घडले बघा, इथे रोहिदास गोलंदाजी करतायत, ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला चेंडू खेळत असताना फार गडबड झाली आहे, घाई झाली आहे आणि त्यामुळे लवकर बॅट आले, चेंडू बॅटवरती नीट येत नाहीये, फलंदाज बाद होतोय। 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। दीपेश काय म्हणाल, ज्या पद्धतीनं आता संकट वाढलेत, अडचणी वाढलेत, थोडासा बॅकफुटवर गेलाय द्वारकामाई संघ? नक्कीच, परंतु एकंदरीत जर आपण विचार केला तर क्रिकेटच्या या खेळामध्ये द्वारकामाई चिखलपाडा हा संघ जो बलाढ्य सातत्यपूर्वक बघायला मिळालाय आणि म्हणून अजून देखील कमबॅक करू शकतात यात काहीच शंका नाहीये। कारण विशाल यांनी या आधीच्या सामन्यामध्ये दाखवून दिलं होतं की फिनिशिंग टच कसा केला जातो। या वेळेला पुन्हा एकदा मी आधीच उल्लेख केला होता, प्रशांत आदवडे आपण जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर बघा। विशाल किणी याने या आधीच्या सामन्यामध्ये देखील दाखवून दिलं होतं की फिनिशिंग टच कसा दिला जातो सामन्याला, आणि या वेळेला पुन्हा एकदा षटकार बदलली तर खूप चांगलं होतं, यावेळेला त्याचा फायदा मिळाला। महेंद्र भोईर ज्याला मॅनेजमेंट गुरु असं म्हटलं जातं आणि त्यांच्याकडून लगातार 3 विकेटसाठी रोहिदास यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे। 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रोहिदास पुन्हा एकदा सज्ज होतो, अनुभवी अशा प्रकारचे गोलंदाज आहेत, कॅप्टन आहेत, कर्णधार आहेत आणि आता द्वारकामाई 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे। यानंतर आणखीन एक षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे। बॅकफुटला गेले, सुंदर पद्धतीचा फटका, खूप सुंदर खेळला, चेंडू मात्र लॉंगॉनच्या दिशेने जातोय, क्षेत्ररक्षक आहे आणि एकेरी धाव मिळते आहे। दुसऱ्या धावाचा प्रयत्न दिसत नाहीयेत, एकेरी धावाने धावसंख्या वाढते। 39 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुंदर गोलंदाजी,
हे षटक तसं बघितलं तर एक मोठा फटका आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न रोहिदास निश्चित करतात, परंतु एक जुगलबंदी असणार आहे. स्वप्नील, विशाल आणि रोहिदास ही जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच 39 रन्स या स्कोर कार्डवर 39 धावा फलकावरती बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रोहिदास गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेले आहेत. 40+ मधील एक स्टार खेळाडू म्हणून ओळखला गेलाय. थोडीशी तुम्हाला हर्षल गिफ्टची आठवण आली असेल रोहिदास यांना बघून. या वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मिस्टर प्रेमनाथ मेहर सारखा चाणाक्ष खेळाडू झेल सोडणार नाहीये. फलंदाज बाद. सुभाषजी, आपण पाहतोय चापेवाडी चषक 2022 रिप्ले बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल, फुलटच चेंडू होता आणि या फुलटच चेंडूवरती फ्लाईट दिलेल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. लेग ब्रेक चेंडू होता आणि या लेग ब्रेक चेंडूवरती, फुलटच चेंडूवरती खरपूस समाचार घेणं गरजेचं होतं. तसं घडलेलं नाहीये. त्यामुळे आता पुन्हा एकदा अडचणी मांडल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. कमीत कमी 60 धावा, इथे 50 किंवा 45 धावांनी बघणार नाही. समोरचा संघ देखील तगडा आहे, परंतु पुलटॉस चेंडू जर तुम्ही खेळत नसाल तर निश्चितच त्याचा फायदा गोलंदाजाला होणार आहे. या चेंडूवरती चौकार किंवा षटकार येणं गरजेचं होतं. त्या चेंडूवरती विकेट आले. आणि दोन गोष्टी जीवनात, दोन गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो, तो वाया घालवलाय या ठिकाणी बॅट्समनने. नक्कीच नक्कीच. आणि चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपातील ऑन साइडला. आजच्या दिवसामध्ये बघा, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वश्रेष्ठ फिनिशर कोण होता तर महेंद्रसिंग धोनी. आणि आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवस जर आपण पाहिला ना तर विशाल किणी, ज्याने दाखवून दिलंय की फिनिशर कसा असावा. या आधीच्या सामन्यामध्ये जी भूमिका त्याने साकारली होती, जिथे त्याने त्याचे इनिंग संपुष्टात आणले होते, त्या तिथूनच त्याने पुन्हा एकदा सुरुवात केली. तब्बल 45 धावा या फलकावर, 4 षटकांचा खेळ जो परिपूर्ण अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय आणि 45 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बघा, फुलटस स्वरूपातील चेंडू होता आणि एकंदरीत जर आपण विचार केला तर ज्यांनी सौजन्य या स्पर्धेसाठी 5 दिवसामध्ये लागणारे सर्व चेंडू जे सौजन्य लाभलाय त्या कंपनीचं नाव देखील जर आपण पाहिलं तर गुड शॉट, जे एकंदरीत खूप छान प्रकारे सौजन्य लाभलाय. निरंजन छेडा आणि केयूर छेडा यांच्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 45 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि क्लास फिनिशिंग टच कसा दिला जातो याचं मुख्य उदाहरण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताला एकंदरीत 3 ICCच्या ट्रॉफीज मिळवून देणारा खेळाडू महेंद्रसिंग धोनी याची परिपूर्ण आठवण करून दिली जाते विशाल किणी याच्या माध्यमातून. 10 चेंडूंमध्ये 240च्या स्ट्राइक रेटने 24 या धावसंख्येवर खेळतोय. 45 रन 5 विकेट के नुकसान पर है. विंकोश ने खाता नहीं खोला. विशाल 24 पर खेल रहे, 10 गेंदों का सामना करते हुए. सुनील एक्सपीरियंस कैंपेनर गेंदबाजी करने के लिए आए हैं, जिनके बारे में बहुत ही अच्छी एक जानकारी दी है, खास करके दीपेश ने. खेल के बारे में जो जुनून है इसके बारे में चर्चा तो हुई है इस वक्त. नसीब का साथ नहीं मिला, थ्रो जरूर करेंगे लेकिन नुकसान नहीं है. इस वक्त विशाल का स्ट्राइकर इनकी तरफ रहना बहुत जरूरी है द्वारका माई के लिए, तब जाकर इनकी गाड़ी रम पम जाने वाली है. नहीं तो बहुत सारे ब्रेक लगाने के लिए सुनील भी है. स्ट्रोक अच्छा था, देखिए एक बार फिर करारा प्रहार था, अच्छा स्ट्रोक था, लेकिन अपने आप को अलग नहीं कर पाए, खास करके विशाल. इसीलिए गेंद उनको शरीक लगी और उसके बाद में सुनील के हाथ की तरफ चले गए थे. ज्यादा नुकसान नहीं हुआ, 46-5 विकेट के नुकसान पर है. इस वक्त इंपॉर्टेंट मुकाबला विशाल किनी के लिए एक इनाम आ रहा है. कुछ भी करेगा कैंडीमैन. इनाम है. ऑनसर की तरफ गेंद आ रही है, खिलाड़ी इस वक्त बॉडी पर मौजूद है. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे. थ्रो आता हुआ, लेकिन थ्रो इतना अच्छा नहीं है. 2 रन लेने का मौका मिलेगा और 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 48 रन 5 विकेट के नुकसान पर. दीपे 4 गेंदे, 4 में से 2 गेंदे अगर बल्ले के बीचों बीच लगती है तो बेड़ा पार हो जाएगा द्वारका माई का. नक्कीच, कारण आतापर्यंत 48 धावा स्कोर कार्डवर आणि 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले, तर 60 धावांपेक्षा मोठा स्कोर जो उभा राहू शकतोय. फुलटस स्वरूपातील चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून खेळला गेलाय. खूप छान क्षेत्ररक्षण कृष्ण राऊत त्या ठिकाणी फार वेगाने चेंडूवर निघून जातोय. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि या वेळेला लाऊड अपील झालंय. चित्त्याच्या चपळाईने काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स आणि या वेळेला अतिरिक्त धाव घेण्याचा मोह जो फसला गेलाय फलंदाजांच्या माध्यमातून. या वेळेला आपण पाहू शकतायत फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. विशाल किणी ची बिग विकेट जी तंबूच्या आसऱ्याला परतली जात आहे. कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, उसी तरह से आप तीसरे रन के लिए क्यों भाग रहे थे. 28 पर खेल रहे हैं, 28 पर खेल रहे हैं. आपके पास अभी भी 3 गेंदे हैं
और उसके बावजूद देखिए वो रन कहाँ बने थे, सर्कल के अंदर बना था, उसके बाद में आपको स्ट्राइक मिला था, इससे बड़ा मौका नहीं हो सकता। 50 रन बने हुए, आप 3 गेंदों में 2 बड़े शॉट खेलते तो 60 के पार जा सकते थे। गलत तरीके से डिसीजन लिया और अब जाकर देखिए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए विंकुश, एक तरफ नए बल्लेबाज आएंगे, दबाव रहेगा बल्लेबाजों के ऊपर। मला तरी वाटतं प्रशांतजी विंकुश यांच्याकडे राज्य आदेश असावा बहुतेक, आणि म्हणूनच ती धाव अतिरिक्त स्वरूपात या वेळेला मात्र जबरदस्त, माझ्याकडे स्ट्राईक मी का दिलाय, जबरदस्त चौकार विंकोश, मात्र ब्रँडचा ब्रँडेड चौकार. या वो निभाना पड़ेगा। विंकुश बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है मैदान के अंदर। इस बार खिलाड़ी है और लंबे कद के तो इसका फायदा मिलेगा, लेकिन मुझे लग रहा था विंकुश तो बहुत अच्छे खिलाड़ी, इसमें कोई संदेह, लेकिन विशाल केनी सेठ बल्लेबाज थे, अगर वो आने वाली ये 2-3 गेंदें खेलते तो और ज्यादा फायदा होता। इसका फायदा किसको मिला? इसका फायदा बिल्कुल इस वक्त रोहिदास 11 को मिलेगा। सेठ बल्लेबाज बैक टू द पेबल चले गए। नक्कीच 55 धावा फलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन सुनील वैती आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्मवरती विकेट आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्विंग अँड मिस स्वरूपामध्ये 5 षटकांचा खेळ जो समाप्ती अखेर, आणि 55 धावा या फलकावरती बघायला मिळाल्या. सुनील वैती काय या जबरदस्त यावेळेला गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ 20 ते 25 वर्ष खर्ची घातलेले आहेत या टेनिस क्रिकेटसाठी आणि या टेनिस क्रिकेटच्याच माध्यमातून. कारण प्रशांतजी सुनील वैती आणि त्यांचा संपूर्ण संघ ज्या गावामधून बिलॉंग करतोय ते वाढीव गाव आहे, आणि वाढीव गाव म्हणजे चारी बाजूंनी ते एकंदरीत बेट आहे, पाण्याने वेढलेला प्रदेश. जवळजवळ गेली 15 ते 20 वर्ष या बेटाचा संपर्क जो आहे तो संपूर्ण जिल्ह्याशी तुटलेला होता, आणि असं असताना देखील क्रिकेटचं वेळ त्यांनी जोपासलं. भली मोठी रिस्क घेऊन अनेक ठिकाणी त्यांनी प्रवास केला, आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहतो या वाढीव गावाने आणि या वाढीव गावातील खेळाडूंनी, म्हणजे सुनील वैती असतील, हरित चौधरी असतील, सुनील चौधरी असतील, रोहिदास भगत असतील, लतेश मेहर असतील, या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने या वाढीव गावाचं नाव मोठं करून दाखवलंय ते क्रिकेटच्या माध्यमातून. दोन्ही पंच या ठिकाणी विनंती आहे, आपण प्लीज आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने यायचंय. सर या प्लीज, टी ब्रेक, टी टाइम हो गया तो प्लीज आइए एक 2-3 मिनट के लिए. सतीश कुरूप सर, एक थोडासा वेळ जाणार आहे, ड्रॉ केला जातोय, त्यामुळे प्लीज या.
प्रदीप घरत, दत्तात्रय पाटील, दशरथ घरत, शशिकांत घरत, गणपत दादांचं आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय छान पद्धतीनं या स्पर्धेचं संयोजन त्यांनी केले. आणि दीपेश, या संपूर्ण स्पर्धेला 40 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून स्पर्धेचं स्वरूप वाढलेलं आहे. ड्रॉ देखील केला जातोय आणि थोड्याच वेळात पंच देखील मैदानामध्ये येत आहेत. या सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. क्षेत्ररक्षण सजवलं गेले, बॅट्समन देखील सज्ज आहेत. ड्रॉ या ठिकाणी थोड्या वेळाकरता होतो आहे. कोरे संघाचा कॅप्टन, त्यानंतर रोहिदास 11 द्वारकामाई संघाचा या ठिकाणी एक खेळाडू आणि मंगलमूर्ती संघ या संघाला बाय मिळालेली आहे. त्यामुळे इथे प्लीज विनंती आहे, ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आपण सज्ज राहा आपापल्या ठिकाणी, कारण थोड्याच वेळात ऑफिशियल देखील मैदानामध्ये येतील. परंतु अतिशय दर्जेदार स्पर्धा. दीपेश, काय म्हणाल, ज्या पद्धतीनं 40 वर्षे एक स्पर्धा जतन केली जाते, मला वाटतं 1000 रुपयापासून त्यावेळेला सुरू झालेली स्पर्धा असेल, तिथे स्लीपरवरचे क्रिकेट देखील असेल, शेतातलं क्रिकेट देखील असेल, आणि त्यानंतर इथपर्यंत हा प्रवास लाख मोलापर्यंत पोहोचायचा आहे, ही सोपी गोष्ट नाही आहे. नक्कीच प्रशांतजी, यामध्ये 2 गोष्टी मी नमूद करेन. बघा, 1987 पासून जेव्हा या पालघर पूर्व विभागात टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली, अक्षरशः हाफ पॅन्ट परिधान करून खेळाडू क्रिकेट खेळायचे आणि त्यावेळेला पायामध्ये शूज सोडा पण चपला देखील नसायच्या. अगदी जर बाहेर गावामध्ये स्पर्धा खेळायला जायचं असेल तर सोबत काही मीठ भाकर घेऊन आणि मग संध्याकाळ झाली की त्याच गावात वस्तीला राहून अशा प्रकारे ते क्रिकेट साकारलं जायचं. आणि तेव्हापासून सुरुवात झाली ती आज आपण पाहतोय. अक्षरशः 1 लाख फर्स्ट प्राइज. आणि ही स्पर्धा आयोजित करण्याआधी जो तरुण वर्ग आहे, म्हणजे अक्षय पाटील असतील, प्रणय पाटील असतील, सुरेंद्र घरत असतील, शुभम घरत असतील, बंटी घरत असतील, हे असा जो तरुण वर्ग आहे त्यांच्या मनामध्ये एक भीतीची आशंका निर्माण झाली. खरंच आम्ही एवढी मोठी स्पर्धा आयोजित करू शकतो का? आणि त्यावेळेला चाफेवाडीचा वरिष्ठ वर्ग म्हणजे दत्तात्रय पाटील साहेब असतील, शशिकांत घरत साहेब असतील, प्रदीपजी घरत साहेब असतील, त्यानंतर रमणिकजी घरत साहेब असतील, गणपत पाटील साहेब असतील, दशरथजी घरत साहेब असतील, ही अशा व्यक्ती ज्या आहेत त्या पुढे आल्या आणि ही श्रीमंत मनाची माणसं आहेत. यांनी तरुण वर्गाला काही सांगितलं की बघा, तुम्ही काहीही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आणि तदनंतर हा टेनिस क्रिकेटचा महाथरार आणि महासंग्राम उदयाला आलेला आहे. टेनिस क्रिकेटचा जबरदस्त हा रणसंग्राम आणि घमासान युद्ध. म्हणतात ना प्रशांतजी की मातीने एकी केली तर वीट बनते, विटेने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी केली तर घर बनते. आणि ही एकी आपण चाफेवाडीच्या माध्यमातून अनुभवलंय. निश्चित त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक असेल. मॅचकडे देखील जातोय या स्पर्धेच्या निमित्तानं. आता एक अतिशय महत्त्वाचा सामना, 30 चेंडू आणि 56 धाबांची आवश्यकता. रोहिदास 11 संघाला टॉस केला जातोय. 2 संघादरम्यान मंगलमूर्ती, विराथन आणि कोरे या 2 संघादरम्यान आदरणीय गणपतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. ते मार्गदर्शक आहेत या स्पर्धेचे. निश्चित आयोजनामध्ये त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. दोन्ही कॅप्टन आपण रेडी राहायचे. इथे दीपेश आमच्याबरोबर जोडले जात आहेत. एक षटक समाप्त झाल्यानंतर आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत. प्लीज दोन्ही कॅप्टन या ठिकाणी सज्ज राहायचं आहे. पहिला चेंडू, चांगला चेंडू तो ऑफ्टमच्या बाहेरचा यावेळेला खेळलाय, तो लॉंगॉनच्या दिशेने. इथं मात्र क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि या 2 धाबा आरामात पूर्ण होत आहेत. 2 धाब्याने खातं खोलतोय तो फलंदाज. स्ट्रायकर एंडला हेमंत, योगेश आणि हेमंत ही जोडी मैदानामध्ये. अंकुश आपल्या कोण्यातलं पहिलं षटक टाकतोय. धावफलक धाबा आहेत त्या बिनबाद 2. कोरे 11 टीमचा कॅप्टन, प्लीज जास्त वेळ घेऊ नका. कोरे 11 टीमचा कॅप्टन आपण प्लीज आमच्या समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला यायचे टॉस बॉक्समध्ये. या षटकातला दुसरा चेंडू पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू होता. एकरात जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पायावरती आदळतोय. पायचीचं अपील यावेळेला फणसानी उचलून धरलंय आणि अशा रीतीनं बोट आकाशाकडे जात आहे. पहिला धक्का बसतोय तो यावेळेला रोहिदास 11 संघाला. अतिशय महत्त्वाचं यश प्राप्त होतंय. दीपेश, काय म्हणशील यावेळेला? पहिला चेंडू त्यावरती 2 धाबाला होता, टायमिंग चांगलं नव्हतं. दुसऱ्या चेंडूला मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला आणि यश त्यांच्या समोर बरोबर सापडलाय. पायचीचं अपील उचलून धरलंय फणसानी. नक्कीच कपिल देव रामलाल निकंज यांनी मात्र सांगूनच ठेवलंय, अक्रॉस क्रिकेट इज व्हेरी बॅड क्रिकेट, पुअर क्रिकेट. आणि या वेळेला आडवा पट्टा जो फारच धोकादायक मानला गेलाय क्रिकेटच्या वर्ल्डमध्ये. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. नाणेफेकीचा कौल आपण करून घेणार आहोत 2 संघांमध्ये. फिलहाल नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं. इस ओवर की 4 गेंदें शेष है. रन संख्या फिलहाल 2 रन 1 विकेट के नुकसान पर नए बल्लेबाज अमर मैदान के अंदर है और एक तरफ योगेश. नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए अमर आए हैं. विराट कोहली का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, रिकी पॉन्टिंग का नंबर है.
फ्लाइंग 3 पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ साइड पर 5 खिलाड़ी है, ऑन साइड पर 4 खिलाड़ी तैनात है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी बाउंड्री लाइन पर रखा हुआ है। अमर ऑन स्ट्राइक। अच्छी गेंद, ये तीसरी गेंद थी, बहुत सुंदर तरीके से गेंद को ड्राइव किया गया है। अलोंग द कारपेट गेंद आ रही है वाइट लॉन्ग ऑफ की तरफ। जब तक इस गेंद को एक बार फिर फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। रन संख्या 3 रन 1 विकेट के नुकसान पर 3 गेंदों का खेल इस ओवर में शेष है। नंबर 1 पर खेल रहे योगेश ने खाता नहीं खोला है। फिलहाल एक बार फिर मैच की तरफ जाएंगे। 3 गेंदों के बाद दोबारा टॉस बॉक्स की तरफ आने वाले हैं। साहिल इस वक्त हमारे कैमरामैन है, टेनिस क्रिकेट .in के माध्यम से शाहरुख का बोलबाला रहा है एज ए कैमरामैन पूरे टेनिस वर्ल्ड में। बहुत सारे अच्छे कैमरामैन हैं, जैसे कि एक बार फिर हमारे अनुराग चौहान, इनकी भी चर्चा हो रही है। पाटिल नेटवर्क के साथ बहुत अच्छा करते हैं। मनीष निजाई श्री लाइव के माध्यम से। ये जो कैमरामैन इनका बोलबाला रहा है, बॉल पकड़ना इनके फितरत में है। वेरी वेरी स्पेशल सारे लोग। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अंकुश। स्ट्राइक करने पर बल्लेबाज योगेश जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज है। पावर प्ले का पहला ओवर मैदान के अंदर चल रहा है। रिवर्स स्वीप खेलते हुए सुंदर तरीके से, रिवर्स स्वीप है, कारगर है, शानदार है, दमदार है। गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी 4 रन। ब्यूटीफुल टाइमिंग, शॉट सिलेक्शन बहुत अच्छा था। इस तरह से खेले, पोजीशन में जल्दी आए, एक बार फिर ज्यादा आगे गेंद थी और बढ़िया तरीके से बल्ले के बीचों बीच खेलते हुए, और टाइमिंग और प्लेसमेंट, ये 2 चीजें बहुत इंपॉर्टेंट। 26 गेंदों में 49 रनों की जरूरत है। रन संख्या 7 रन 1 विकेट के नुकसान पर। अंकुश गेंदबाजी कर रहे हैं। उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद, स्क्वायरली की तरफ खिलाड़ी मौजूद, गेंद के नीचे आ रहे हैं और ले लिया कैच। शुभम ने अच्छा कैच लिया। 1 तेरी 1 मेरी, मैदान के अंदर एक बहुत बड़ी विकेट गिरी है। योगेश बैक टू द पेबल जा रहे हैं। दीपेश हमारे साथ जुड़ेंगे, गाना नहीं आएगा। सुभाष जी मैं आपके लिए एक बार फिर ब्रेक लगा रहा हूं। 7 रन 2 विकेट के नुकसान पर है। दीपेश, शॉर्टकट में ये टॉस होना चाहिए। चलिए एक बार फिर चलते हैं। धन्यवाद प्रशांतजी. नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत आदरणीय गणपतजी पाटील सरांच्या शुभ हस्ते. एका साईडने जयेंद्र देव तर दुसऱ्या साईडने मिस्टर रितेश आपण पाहतोय. चाफेवाडी असा कॉल करण्यात आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय या कोरे 11 या संघाच्या माध्यमातून. जयेंद्र, काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेला आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असतील स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच मंगलमूर्ती विराथण आपल्या देखील संघासाठी अनेक अनेक शुभेच्छा स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. कॅमेरामॅन शाहिल शेख, आपले खूप खूप आभार. चला वळूया लगेचच मैदानाच्या आतमध्ये. शुक्रिया दीपेश, बहुत अच्छा काम करे इस वक्त टॉस बॉक्स में। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। उड़ाया आसमान की तरफ, पंगे लगा के बल्ले के बीचों बीच तारा मंडल में गेंद है। क्या बात है, क्या स्ट्रोक है, कड़क शॉट बल्लेबाज की तरफ से। गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। रन संख्या 13 रन 2 विकेट के नुकसान पर रोहिदास 11 की टीम पीछा कर रही है। फिलहाल आप देख सकते हैं 56 रनों का, और प्रेम जिनका खाता नहीं खुला। अमर के बल्ले से एक बहुत अच्छा शॉट था। और दीपेश, जब आप शरीर के करीब खेलते हैं, आंखों के नीचे खेलते हैं, तब जाकर एक अच्छा साउंड आता है। बल्ले के बीचों बीच लगी और उसके बाद में पता चला, देखने की भी जरूरत नहीं थी, इतना बहुत अच्छा जो कि शॉट खेला गया था। परफेक्ट शॉट था बल्लेबाज अमर का। रन संख्या 13 रन 2 विकेट के नुकसान पर. नक्कीच. आणि या मोठ्या फटक्याने सामन्याला हलकीशी कलाडणे आपण पाहतोय. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 24, आणि 24 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण टार्गेट पाहिलं तर ॲक्युरेट 43 धावांचं टार्गेट समोर बघायला मिळते. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपण पाहतोय. बिग बॅटल, बिग फाईट, बिग मॅच, बिग ब्लास्ट. 24 चेंडू आणि 43 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळते. एका साईडने रोहिदास 11 तर दुसऱ्या साईडने प्रतिस्पर्धी स्वरूपामध्ये आपण पाहतोय संघ या वेळेला द्वारकामाई चिखलपाडा. 24 चेंडू आणि 43 धावा हे जबरदस्त समीकरण रंगलं गेलंय संध्याकाळच्या सत्रामध्ये. आमच्या लाडका प्रेक्षक महाराजा फार मोठ्या संख्येने या वेळेला पाहायला मिळतोय. आजचा दिवस 3 फेब्रुवारी आपण पाहतोय.
ऐतिहासिक दिवस म्हणूनच ओळखला गेला आहे. आजच्याच दिवसामध्ये जर आपण विचार केला तर चंद्रशेखर गडकरी या भारतीय क्रिकेटपटूचा देखील जन्मदिवस जो पाहायला मिळतोय 3 फेब्रुवारी 1928 मध्ये पुणे या प्रशासकीय विभागातून तो बिलॉंग करायचा आणि आज त्याचा जन्मदिवस. भारतासाठी केवळ 6 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळण्याचा त्याने मान मिळवला आणि आज त्याचा जन्मदिवस 3 फेब्रुवारी 1928. चंद्रशेखर गडकरी. वळूया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज जयेश. आपल्या गोलंदाजी मार्कवर खूप छान प्रकारे स्ट्रेट बॅटने फटका खेळला गेलाय. वाईडिश लॉंग ऑफ झोनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसवला गेलाय. प्रशांतजी एका साईडने प्रेमनाथला आपण पाहतोय. ताकद आहे या खेळाडूकडे आणि जेव्हा जेव्हा मैदानामध्ये स्थिरावतो एक हाती सामना खेचून आणण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. बिल्कुल, तो इनको विकेट के ऊपर खड़े रहने की जरूरत है. रन संख्या 14 रन, दो विकेट के नुकसान पर. जयेश की अगली गेंद. इस वक्त थोड़ा सफल हो गया ऑन साइड की तरफ खेलते हुए. खिलाड़ी ये दायरे के अंदर मौजूद है, बहुत बढ़िया फील्डिंग करते हुए और दूसरी एंड पर रन लेना चाहते थे. खास करके स्ट्राइक रेट के बल्लेबाज प्रेम जो है ना रन लेना चाहते थे. नॉन स्ट्राइक रेट पर अमर ने मना किया. मुझे वो अन्नू मलिक का गाना याद आया, रुक पापा रुक, विकेट के ऊपर खड़े रहने की जरूरत है. इस वक्त पेशेंस, संयम की जरूरत है और संयम की अग्नि परीक्षा होगी दोनों तरफ. 15 रन 2 विकेट के नुकसान पर. नक्कीच. आणि संयम म्हणजे प्रशांतजी स्वतःविरुद्ध युद्ध असं म्हटलं जातं आणि तो संयम ठेवणं फार महत्त्वपूर्ण ठरलंय. ऑन साईडला मी आधीच उल्लेख केला होता. ताकद आहे या फलंदाजाकडे आणि बॅक लिफ्टचा प्रभावी वापर. हा फलंदाज जर अजून 10 ते 12 चेंडू खेळपट्टीवरती स्थिरावला तर सामना खेचून आणू शकतोय. प्रेमनाथ मेहर ब्रँडचा ब्रँडेड चौकार. ये क्रैकिंग शॉट है, क्रैकिंग शॉट. जिस तरह से टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद को खेल दिया था ऑन साइड पर. जल्दी पोजीशन में आए थे. गेंद को रीड करना बहुत ज़रूरी है और जिस तरह से गेंद आ रही है अगर वो टेलीग्राम आपको जल्दी मिलेगा तो बल्लेबाज जल्दी पोजीशन में भी आते हैं और उसका फायदा भी मिलता है. 19 2 विकेट का नुकसान पर. 19 पर लॉस ऑफ 2 विकेट. प्रेम 5 पर खेल रहे हैं. अमर ने 8 रन बनाए. जयेश गेंदबाजी कर रहे हैं. फिलहाल इस वक्त जो हमारे टाइगर है रोहिदास पाटिल, इन्होंने हमारे लिए 250 रुपये का इनाम दिया, तो इनके लिए मैं आभार प्रकट करना चाहता हूँ. महल हो तो ताज जैसा, फूल हो तो गुलाब जैसा और कदरदान हो तो टाइगर जैसा. टाइगर जी, थैंक यू वेरी मच, शुक्रिया. 19 धावा फलकावर 19 रन्स आपण पाहू शकतायत. प्रेमनाथ मेहर टच मध्ये बघायला मिळालाय. उपयुक्त आणि निर्णायक 4 धावा त्याच्या बॅटमधून. क्रॅकिंग स्ट्रोक. ब्रेंडॉम बॅरी मॅक्युलम कॉपीबुक स्टाईलने खेळला होता. बॅट स्पीड खूप चांगला बघायला मिळाला आणि तुमची फिटनेस जेव्हा चांगली असते क्रिकेटमध्ये या गोष्टीचा फार मोठ्या प्रमाणावरती फायदा होत असतो. क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय. नेहमीच क्रिकेट खेळत असताना मित्रांनो आणि खेळाडूंनो प्रामाणिक राहा आणि कधीच आपले पाय जे आहेत ते जमिनीवरच ठेवून खेळायला शिका. कारण आजकाल जे वरिष्ठ खेळाडू आहेत ते नेहमीच नम्रपणे खेळत असतात, परंतु जो नवतरुण वर्ग आहे तर नवतरुण खेळाडू 1 किंवा 2 सामने जिंकवल्यानंतर, परंतु या वेळेला ऑन साइडला प्रेमनाथ मेहर मी उल्लेख केलाय की या फलंदाजामध्ये ती क्षमता आहे. म्हणजे भारतासाठी जसा वीरेंद्र किशन सहवाग असायचा तसा रोहिदास 11 या संघासाठी प्रेमनाथ मेहरा खेळाडू आहे. विस्फोटक फलंदाज. सुभाष जी भी इंतजार कर रहे हैं गाने के लिए, तो इनकी तरफ भी जाते हैं. मैदान के अंदर कमाल का स्ट्रोक खेला गया. गेंद बॉडी के बाद 6 रन. तैयार है बल्लेबाजी करने के लिए. इस ओवर की अगली गेंद. ज्यादा हो गया, ये ज्यादा हो गया. काफी ऑफ के बाहर जाके खेलने की कोशिश, थोड़ी सी कंसंट्रेशन में कमी आई है. आखिरी गेंद पर बिंदी है. 2 ओवर की कहानी समाप्त. रन संख्या 25 रन 2 विकेट के नुकसान पर. आपके पास यहाँ से 18 गेंदों का खेल शेष है. हमारे साथ चर्चा करने के लिए दीपेश है. अब उनकी तरफ जाएंगे. प्रेम 11 पर खेल रहे हैं, अमर 8 पर खेल रहे हैं. एक छोटा सा ब्रेक और ब्रेक के साथ वापस आएंगे. सुभाष जी इस पर हमारे साथ जुड़ रहे हैं एक मीठा सुपरहिट गाना लेके. आइए. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. कमेंट्स आ रहे हैं, मैं समझ सकता हूँ कि आपके भी नाम लेने चाहिए, लेकिन बहुत सारे नाम लेते लेते एक नाम अगर बच गया तो वो परेशानी होती है. लेकिन बहुत अच्छा सपोर्ट मैंने देखा पूरे दिन में. बहुत अच्छे कमेंट्स आपने किए टूर्नामेंट के बारे में. शुक्रिया दोस्तों, आप ये देखते रहे. टूर्नामेंट बहुत अच्छा टूर्नामेंट है. अमर 8 पर, प्रेम 11 पर. शुभम इस वक्त गेंदबाजी करने के लिए आए हैं. समीकरण देखिए क्या बना हुआ इस वक्त ऑन स्क्रीन. ये समीकरण भी देखिए. tenniscricket.in की टीम भी बहुत अच्छा काम कर रही है. 25 2 विकेट के नुकसान पर है.
प्रेम 11 पर खेलते हुए फिलहाल इस वक्त ऑन स्क्रीन आपको समीकरण भी बताएंगे। 18 गेंदों का खेल से 31 रनों की जरूरत है। 18 चेंडू आणि 31 धावाचं सामन्याचं समीकरण आहे। आदरणीय रोहिदास भगत वाडीव जे एकंदरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपतालुका प्रमुख आहेत, सरांकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयांचा भरघोस आर्थिक सहाय्य आलेलं आहे। मंडळ जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहेत। धन्यवाद रोहिदासजी भगत, 40+ मधील एक लेजंड प्लेयर, दिग्गज खेळाडू आणि अत्यंत दानशूर व्यक्तिमत्व। महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे पालघर तालुका एकंदरीत प्रमुख पाहायला मिळत आहेत। खूप छान प्रकारे हे दान शूर व्यक्तिमत्व म्हणजे महाभारतामध्ये आपण कर्ण पाहिला होता आणि एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून रोहिदासजी भगत यांना आपण पाहतोय, जे स्वतः या संघाचे संघमालक देखील आहेत आणि एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून चाफेवाडी चषक 2022 या स्पर्धेसाठी रोख स्वरूपात 1000 रुपयांचा आर्थिक क्रीडा निधी। आणि आज दिवसभरामध्ये आपण बघितलं तर अनेक जे अर्थदाते आहेत त्यांनी खूप चांगली मदत केली आहे। आता प्रत्येक माणसाकडे पैसे तर असतात आणि आपल्याकडे दानत असली पाहिजे। आपल्या खिशात असलेले पैसे एखाद्या चांगल्या कामासाठी, विधायक कामासाठी द्यायचे, ती दानत असली पाहिजे। ते सकाळपासून आपल्याला बघायला मिळते। सर्वांचे मनापासून आभार। भरभरून या क्रिकेटवरती, या खेळावरती, चापेवाडी चषकावरती आपण प्रेम करताय, त्यांचे मनापासून धन्यवाद असतील। 25 धावा 3 गटाच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज संदीप मैदानामध्ये आलाय। प्रेम 11 वाती घेतोय, शुभम या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि अतिशय महत्त्वाचं अमरचा जो विकेट या ठिकाणी मिळाला त्याचा फायदा शुभम उठवण्याचा प्रयत्न करेल। इस ओवर की अगली गेंद, ओ छोटी गेंद थी, हाफ ट्रैकर बहुत सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए दिशान गेंद थी, सही नसीब देते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन, मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड। धावा फलकावरती बघायला मिळत आहेत। विजयासाठी अजून देखील 25 धावांचं टार्गेट जे एकंदरीत समोर पाहायला मिळते आणि येणारी चेंडू जर आपण लक्षात घेतले तर 16 चेंडूंचा खेळ शिल्लक, 16 चेंडू आणि 25 धावा। या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता लिमिट ऑन झोन मध्ये। बघा याला म्हणतात यस यस, नो नो, तू तू, मैं हा हा, नाना। म्हणजे एक वेळ प्रशांतजी सासू सुनेचं भांडण परवडलं, पर हे 2 फलंदाजांचं भांडण कधीच नको, त्यामध्ये संघाचं नेहमीच नुकसान होतं। बिल्कुल इस वक्त बहुत बड़ा नुकसान हुआ है क्योंकि एक एंड पर जो अच्छी बल्लेबाजी कर रहे थे बल्लेबाज, अगर वो बैक टू द पेपर जाएंगे, खास करके प्रेम 11 पर खेल रहे थे, अभी ये रन भी बन सकता था। देखिए यहाँ क्या हुआ, ये पीछे मुड़कर देखते हुए गेंद इनके हाथ में, उसके बाद में गेंद इनके, देखिए गेंदबाज के हाथ में नहीं आई थी, लेकिन वो पीछे मुड़कर दोबारा देखे तब तक इन्होंने काम कर दिया था। आप ये रन अगर भागते पीछे एक बार फिर आते तो भी चल सकता था, मौका बन सकता था। अपने लिए, अपने टीम के लिए, खुद के लिए भागना बहुत जरूरी था, लेकिन अपने दिमाग की बत्ती को नहीं जला पाए। नक्कीच थांबला तो संपला असं म्हटलं गेलंय क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये। कधीच तुम्ही शोल्डर डाऊन करू नका मित्रांनो। जो क्षण आहे, प्रशांतजी असं म्हटलं जातं की आयुष्यात कधीच चांगला क्षण येण्याची वाट बघत बसू नका। जो क्षण तुमच्या समोर आहे त्या क्षणालाच सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा, कारण आयुष्याचे 2च नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुगंधासारखे। येणारे चेंडू शिल्लक आहेत 15 आणि विजयासाठी 25 धावांचं टार्गेट जे एकंदरीतच समोर पाहायला मिळते। पुन्हा एकदा शुभम आपल्या गोलंदाजी मार्कवर न्यू मॅन इन, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर कृष्णा राऊतला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवर। या वेळेला लाऊड अपील झालाय, पंच शहानिशा करून यस द फिंगर इज गॉन अप, अंपायर नाव जबरदस्त डिसिजन। 2 दिग्गज पंच आपण पाहतोय, प्रशांतजी एका साईडने आपण पाहतोय सतीश कुरूप, तर दुसऱ्या साईडने आपण पाहू शकतायत कल्याणी घोरपडे, म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहाची जोडी आहे। योग्य निर्णय, कणखर निर्णय आणि कठोर निर्णय, निर्णयामध्ये चुकी होऊच शकणार नाहीये। एक गोष्ट मला मगाशी म्हणजे ज्यावेळेला आम्ही यावेळेला बसलो होतो मागच्या बाजूला, त्यावेळेला कुरूप सरांनी सांगितली ती महत्त्वाची होती की मी RK ट्रॉफी ज्यावेळी खेळायचो ना ते 100 रुपये घेऊन खेळायचो। हे 2 दीपस्तंभ आहेत मैदानामध्ये। आज बघितलं तर क्रिकेटच्या पटलावरच्या ज्या मोठ्या स्पर्धा आहेत त्या मोठ्या स्पर्धा, मग आपण दुबईमधल्या स्पर्धा असतील, कतारमधल्या स्पर्धा असतील, शारजाच्या मैदानावरच्या स्पर्धा असतील, किंवा या महाराष्ट्रातल्या मोठ्या स्पर्धा असतील, अंडरआर्मच्या मोठ्या स्पर्धा असतील, ओव्हरआर्मच्या मोठ्या स्पर्धा असतील, प्रत्येक स्पर्धेमध्ये उभे राहिला बस
ना भी काफी है और मैदान के अंदर ये खड़े रहते हैं तो बाकी कुछ बोलने की जरूरत नहीं है। 31 विकेट के नुकसान पर है और थोड़ा सा समय जरूर लिया। और दूसरी तरफ जो अंपायर थे इनको पूछा गया क्या बल्ला लगा है, तो इन्होंने कहा कि भाई हाँ लगा है, तो उसके बाद में ये उंगली खड़ी होती भी 31 विकेट के नुकसान पर। नक्कीच आणि तो अनुभव आज उपयोगात देखील पडतोय। या वेळेला पंचांचे संकेत आहेत नो चेंडू, येथून सामन्याला पूर्णपणे कलाटणे आणि सुदर्शन चक्र देखील फिरलं गेलं। याचाच अर्थ फ्री हिटचे संकेत जे परिपूर्णपणे देण्यात आलेले आहेत। सामन्याला पूर्णपणे या वेळेला कलाटणे मिळाले। विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून देखील आवश्यकता जी एकंदरीत पाहायला मिळते ॲक्युरेट 24 धावांचं टार्गेट समोर आहे आणि येणारी चेंडू जर आपण लक्षात घेतली तर 14 चेंडूंचा खेळ शिल्लक। आता उघडा डोळे बघा नीट, कारण आता आहे फ्री हिट, सूट सवलत आणि कमिशन। ऑन साइडला खेळला गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये, फार वेगाने चेंडू मात्र निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये। सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, व्हेरी वेल स्टॉप आपण पाहतोय। स्कोर कार्ड मात्र या वेळेला पुढे वृद्धिंगत होत असताना जाऊन पोहोचते, ते एकंदरीत बघायला मिळते फलकावर ॲक्युरेट 33 धावा। याच पंच काय सांगतायत, चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत एकंदरीत या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ जो समाप्ती अखेर झालेला आहे आणि 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 33 धावा या फलकावर। विजयासाठी अजून देखील येणारी चेंडू शिल्लक आहेत ॲक्युरेट 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 23 धावांचं टार्गेट हे समोर बघायला मिळते। शुभम गेंदबाजी करने के लिए तैयार है। स्ट्राइकर इन पर कृष्णम राउत, नॉन स्ट्राइकर इन पर हैरी। थर्ड बैट पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और काफी दूर वाली गेंद है। सतीश ग्रुप वाइट बॉल का इशारा कर रहे हैं। रन संख्या 34 रन 5 विकेट के नुकसान पर। इस ओवर में 9 रन आए हैं, 2 विकेट भी आए हैं, बहुत सारी चीजें हो रही है और दिपेश इवेंटफुल ओवर साबित हो रहा है। इस ओवर की आखिरी गेंद अभी विशेष है। 13 गेंदों में 22 रनों की जरूरत है। मतलब पिछला मैच रोचक था, अभी उस तरह का ही मैच मैदान के अंदर चल रहा है। रिक्वायर्ड रेट 10.15 का है। इस ओवर की अगली गेंद छोटी गेंद थी, हाफ ट्रैकर थी और इस पर गेंद चली गई सीधी बाउंड्री के बाहर स्क्वायर लेग पर। शानदार स्ट्रोक है और बहुत अच्छा स्ट्रोक है बल्लेबाज की तरफ से। इस वक्त जरूरत थी प्रेशर रिलीज होता हुआ। गेंद खराब थी, लेग स्टंप की तरफ देखिए किस तरह से गेंद थी। इस वक्त गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। टिप्पा खाने के बाद लेग स्टंप की तरफ गेंद थी, हाफ ट्रैकर थी, बल्लेबाज के पास बहुत वक्त था और शानदार तरीके से पोजीशन में आते गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ। इतनी छोटी गेंदबाजी वो भी लेग स्टंप की तरफ आप कर रहे हैं तो मेरे हिसाब से ये खराब गेंद थी और उसका भरपूर फायदा कृष्णा ने उठाया। 12 गेंदों में 16 रनों की जरूरत। नक्कीच आणि मी तर म्हणेन क्रिकेटच्या परिभाषेतील ब्रेड अँड बटर डिलिव्हरी होती आणि अक्षरशः तवा तापलेला होता आणि तापलेल्या तव्यावर पोळी भाजण्याचं कार्य फलंदाजाने करून दाखवलंय। आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 16 धावांचं टार्गेट समोर। 12 गेंदे शेष, 16 रनों की जरूरत। बघा पहिलाच प्रयत्न आहे, परंतु चाफेवाडी चषकाचं कौतुक करेन, कालच्या दिवसभरामध्ये जवळजवळ 40 ते 50 हजार व्ह्यूअर्स या स्पर्धेला मिळाले। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा आयोजकांसाठी। जबरदस्त मॅनेजमेंट आपण पाहतोय अगदी पहिल्या दिवसामध्ये, कारण पहिल्या दिवसात पहिल्या वर्षात इतके व्ह्यूअर्स कुठल्या स्पर्धेला मिळत नसतात, परंतु चाफेवाडी चषक या स्पर्धेला मिळालेले आहेत। अप्रतिम मैनेजमेंट। बिल्कुल सही कहा। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार है जयेश। अच्छी गेंद ब्रॉकहोल में डालते हुए गेंद इस वक्त आ रही है लॉन्ग ऑन की तरफ। खिलाड़ी मौजूद है, 1 रन का इजाफा आपके पास अभी भी देखिए तो 11 गेंदें हैं। जीतने के लिए 15 रनों की जरूरत है, ज्यादा फासला नहीं है। हैरी 2 पर खेल रहे हैं, कृष्णा ने 6 रन बना के वो एक बार फिर इरादा स्पष्ट किया। जयेश बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है और जिन्होंने बहुत अच्छी फील्डिंग भी की है, इनके ऊपर निगाह रहेगी। नक्कीच द्वारकामाई चिखलपाडा या संघाला आता अंथरूण पाहून पाय पसरावे लागतील, कारण तुमच्या बँकमध्ये बॅलन्स कमी असेल तर नेहमीच पैसे उधळताना विचार करावा लागतो आणि धावा कमी असतील तर आता एक धाव खर्च करताना विचार करावा लागेल। मी तर म्हणेन हा सामना जिंकायचा असेल तर द्वारकामाई चिखलपाडा या संघातील गोलंदाजांना विकेट टेकर गोलंदाज बनावं लागेल। बिल्कुल आपने सही कहा। इस वक्त 10 गेंदों का खेल जैसे 14 रनों की जरूरत। और ये लेग स्टंप की तरफ गेंद है, अंपायर की तरफ से वाइट बॉल का इशारा। इस मैच में सब कुछ चलेगा, तालियां बज रही, कोई परेशानी नहीं है। एक बार शिट्टियां बज रही, कोई परेशानी नहीं है। अच्छा गाना बजेगा, कोई परेशानी नहीं है। लेकिन दिपेश, गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए।
वो बजेगा तो बैंड बाजा भी बजने वाला है। 10 गेंदों में 13 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। फुल टॉस गेंद है, ऑन साइड की तरफ खिलाड़ी मौजूद है, लॉन्ग ऑन की तरफ अच्छी फील्डिंग होती हुई, लेकिन जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं। डगआउट में एक बार फिर उनके समर्थक तालियां तो बजाना चाहते हैं, सिट्टी भी बजाना चाहते हैं, लेकिन थोड़ी आशंका है। क्या हो सकता है इस मैच में? कुछ भी हो सकता है। 9 गेंदों में 11 रनों की जरूरत है। मैच अभी दोनों तरफ बना हुआ है। 9 चेंडू आणि 11 धावा। एका साईडने आपण हरित चौधरीला पाहतोय, अनुभवी खेळाडू, तर दुसऱ्या साईडने कृष्णा राउत। 9 गेंदे शेष, 11 रनों की जरूरत। काटे की टक्कर, यावर ऑन साइडला सामन्यामधील हवा काढून टाकणारा फटका, षटकार। फटक्यामध्ये होतं वजन आणि धावा मात्र आल्यात अर्धा डझन। अभी देखिए इनके लिए गुड न्यूज भी है, एक लड्डू फूटने वाला है। जो टीम जीतेगी उस टीम के लिए बाय है, मतलब अभी अपने जीत की दहलीज पर है टीम इस वक्त। रोहिदास 11, 8 गेंदों में जीतने के लिए 5 रनों की जरूरत है। सेंसिबल क्रिकेट। हैरी एक खेल रहे हैं अच्छी पारी, 10 पर खेल रहे हैं 5 गेंदों का सामना करते हुए। जयेश तैयार है गेंदबाजी करने के लिए। ये बेहतर है, चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा। ये दोनों बल्लेबाज विकेट खोने के बाद, 5 विकेट खोने के बाद मैदान के अंदर है और संयम के साथ खेल रहे हैं। हर गेंद के ऊपर बड़ा शॉट नहीं खेल रहे। ये अच्छे संकेत है खास करके रोहिदास 11 के लिए। दूसरी तरफ जयेश के लिए विकेट चाहिए कमबैक करने के लिए। अभी भी मैच बना हुआ है, 7 गेंदे 4 है। ये अच्छी गेंद डालेंगे, मैच में कमबॅक करने का मौका मिल सकता है। नक्कीच। आणि क्रिकेटमध्ये तोच खेळाडू मोठा होत असतो ज्या खेळाडूमध्ये षटकार आल्यानंतर 1 धाव घेण्याचं कसब, कला आणि कौशल्य असतं। आता 7 चेंडू आणि 4 धावा हे सामन्याचं समीकरण। फटका फसला यश त्यांच्या मागे, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 4 धावांचं टार्गेट समोर। ऐकूया डीजे सुभाषला। विजय मामा चषक में 10 गेंदों में 4 रनों की जरूरत थी। मुकाबला आखिर तक चला गया था। एक बार फिर भगवा चषक रत्नागिरी में खेड़ में चल रहा था। 6 गेंदों में 2 रनों की जरूरत थी। सामने राहुल जोगाड़े थे, पप्पू तोड़कर थे, एक बैटल बना, लेकिन मैच आखिर तक चला गया था। 6 गेंदे 4 वाला मैच है। शोल्डर डाउन नहीं होने चाहिए, मैच को पकड़ के रखने की जरूरत है। और दाव पे लगा है सब कुछ, अब रुक नहीं सकते, झुक नहीं सकते, लड़ते रहेंगे। लड़ना बहुत जरूरी है इस वक्त। इंटेन सोच बहुत इंपॉर्टेंट, सोच का दायरा छोटा नहीं होना चाहिए। नक्कीच। आता लढायचंय, आता लढायचंय आणि आता घडायचंय, या एकाच भूमिकेतून खेळावं लागेल। प्रशांतजी, एक सामना झाला होता 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये दुकटनच्या मैदानामध्ये। एका साईडने मैत्री सफाळे, दुसऱ्या साईडने कशित कोपर। 18 चेंडूंमध्ये 6 धावा झाल्याच नाही, असं हे क्रिकेट आहे। कधी कधी 6 चेंडूमध्ये 40 धावा होतात, कधी कधी 6 चेंडू 3 धावा सुद्धा होत नाही। आणि म्हणूनच शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला लढता आलं पाहिजे। या वेळेला पहिला चेंडू जबरदस्त, सामन्यामध्ये रंगत वाढली गेले। आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 4 धावांचं टार्गेट समोर। क्या मुकाबला चल रहा है मैदान के अंदर। पहली गेंद पर बिंदी है और इस वक्त खिलाड़ी देखे इनके टी शर्ट का रंग बदला है, मतलब ये गेम के अंदर खिलाड़ी मैदान के अंदर है। 5 गेंदों का खेल से 4 रनों की जरूरत है। नमनिक घरत आणि दिनकर घरत यांचे दिनकर गिणी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील स्वागत आहे। रंगतदार सामना आहे, लज्जतदार सामना आहे आणि अशा वेळेला या दोघांचं आगमन होतंय आणि त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे। 4 चेंडू 3 धावांचं या ठिकाणी आपण समीकरण बघतोय। सामना रंगलाय, रोमहर्षक सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय। येणारे 4 चेंडू बरंच काही ठरवणार आहेत। कंपल्सरी चेस रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण पाहतोय आणि त्या अनुषंगाने 4 चेंडू 3 धावा कराव्याच लागतील। फुलटस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय। खूप छान प्रकारे हा फटका ओमकार वैद्यच्या बॅट मधून 1 धाव आले। बघा आता 3 चेंडू आणि 2 धावा। क्या मुकाबला है। मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है। अब बैंक बैलेंस ज्यादा नहीं है, लेकिन लड़ने का जज्बा है, जुनून है, ये बेहतर है।
मैच को पकड़ के रखा। ऑन स्क्रीन देखिए 3 गेंदों में 2 रनों की जरूरत है। थ्रेटमैन पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी है, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है, मिड विकेट पर खिलाड़ी है, डीप स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी मौजूद है, फाइन लेग पर एक खिलाड़ी थोड़ा सा स्क्वायर लेग की तरफ आता हुआ। विकेट कीपर इस वक्त विकेट के पीछे है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज साइराज, क्या हीरो बनने का मौका साइराज के पास है, हीरो बनने का मौका हैरी के पास है। इस ओवर की अगली गेंद के बाहर सुंदर तरीके से कट करते हुए स्क्वायर कट कर दिया है और इस चौके के साथ विक्ट्री पंच लगाते हुए रोहिदास 11 के हैरी इन्होंने के लिए शानदार पारी। खेल खल्लास होता हुआ शानदार बल्लेबाजी के साथ रोचक मुकाबला ये शाम का सत्र कमाल का साबित हो रहा है। बघा अनुभव तुमच्या कसा कामात येत असतो। एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर का म्हटलं गेलंय। क्रिकेटमधील अनेक उन्हाळे, पावसाळे आणि हिवाळे अनेक चढ उतार पाहिलेला हा खेळाडू आणि प्रेशर ऑफ सिच्युएशन मध्ये असताना, दबावामध्ये असताना कशा प्रकारे कूल माइंडेडने खेळायचं हे हरीत चौधरी या खेळाडूकडून शिकण्यासारखं आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स, हँडशेक करून घ्यायचा आहे। दोन्ही सुद्धा संघांना विनंती करतोय आपण हस्तांदोलन करून घ्या। जबरदस्त पद्धतीने द्वारकामाई चिखलपाडा या संघाला परतीचं तिकीट धाडलं गेलंय। या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आदरणीय रमणीक काशीनाथ घरत चाफेवाडी